हॅलो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. मध्यंतरी ब्लॉग टाकले नव्हते कारण की वेळ भेटला नव्हता, त्याच्यामुळे. आता वाजले सकाळचे 7:45. कोकणला जायचा विचार आहे. सध्या आम्ही सडवलीमध्ये, सडवली जे की रायगडमध्ये पडतं ते तिथे आहे. तिथून आता इथून रत्नागिरीतले पॉईंट फिरल्यानंतर ना मग पुढचे जे पॉईंट आहेत मालवण टुवर्ड्स मालवणकडे ते उद्या करायच्यात. पण आता सध्या तरी रत्नागिरीला टुवर्ड्स. गाडी वगैरे पॅकिंग झालेली आहे सगळी तिकडे. इथून निघाल्यानंतर ना पुढचं सांगतो कसं काय ते. गुड मॉर्निंग. आता निघालो आहे रत्नागिरी टुवर्ड्स. पूर्ण फॅमिलीलाच घेऊन निघालो आहे. दादा आणि वहिनी स्कूटीवरती गेलेत पुढे. आमचा प्रवास स्कूटीवरती करतात ते लोक, आणि मी माझी फॅमिली गाडीने करतोय प्रवास. आता सध्या इथून सडवलीतून निघालो आहे. सकाळचे 8 वाजतात. पहिला पॉईंट तर जयगड लाईट हाऊस म्हणून आहे, ते करायचा विचार आहे. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू एक पॉईंट कवर करत मोस्ट ऑफ 7-8 पॉईंट आहेत. बघू किती कवर होत आहेत, कारण की 8 वाजता निघालो आहे. इथून नाही म्हणता मालवणचं डिस्टन्स ना टायमिंग काहीतरी 6-7 तासाचं आहे. सो किती वेळात रत्नागिरी कवर होतोय आणि आजच्या आजच पोचायचं आहे. सो बघूया किती वेळात काय कवर होत आहे ते. आता सध्या कशेडी घाट उतरतोय. म्हटलं जरा तुम्हाला पण दाखवा. काम इथे ॲक्च्युली 6 महिन्यापूर्वी चालू होतं, कारण की एका युट्यूबवरचं बघितलं होतं मी इथे यायच्या आधी की काम चालू आहे. पण थोडाफार कच्चा रस्ता आहे, एवढा नाही आहे, जाऊ शकतो. आता घाट उतरतोय सध्या. घाट चढून झाला तरी एखाद दुसरा पॅच पण लाईक एक 50 मीटर 100 मीटरचाच पॅच लागला. एवढा मोठा पॅच नाही आहे. सो ठीक आहे, रस्ता आहे बऱ्यापैकी ठीक आहे. सुंदर घाट आहे, मस्त आहे खरंच. वाटतोय की घाट उतरतो. आता याच्यानंतर कदाचित आंबा घाट पण लागेल. वाशिष्ठी नदी आहे. वाशिष्ठी नदी आहे. ते दुर्वा गणपतीच्या हे करायचं होतं म्हणून थांबलो होतो. निघालो. नाश्त्यासाठी थांबलो होतो ॲक्च्युली. आता हे गणपतीपुळे 63 किलोमीटर आहे. भातगाव 30 किलोमीटर आहे. झूम करून दिसेल ॲक्च्युली. थांबलो होतो, एक छोटासा हॉल्ट विचार केलेला घ्यायचा. सो थांबलो होतो. गाडी इथे, ही गाडी, आणि इथे थांबलो होतो. उत्तम ऑप्शन आहे, सुंदर आहे. टेस्ट वगैरे चांगली होती, खूप सुंदर होती. म्हणजे चांगली नुसती चांगली ना, खूप सुंदर होती. एक मिनिट दाखवतो तुम्हाला पण कुठे येते. आमच्या साहेबांचं चालू आहे. नाही तांबडी माती. आता निघालोय. हे लोकांनी पण कव्हर केलं. बेस्ट ऑप्शन आहे. हा ॲक्च्युली भरपूर जुनं मंदिर आहे. जाता जाता एक स्वामी समर्थांचा मठ दिसला. सो गाडी थांबवली आणि म्हटलं मठात जाऊन यावं.
अरे वा, स्वामी दिसले. डोक्यावरती ॲक्च्युली काल गुरुवार होता आणि मी मठामध्ये जाऊन जायचं राहिलं होतं. आज जाता जाता मला अचानक स्वामींचा मठ दिसला. म्हटलं नाही, जाऊन आलं पाहिजे. सो भरपूर जुनं आहे, खूपच जुनं आहे काम. एक सेकंड. भरपूर जुनं बांधकाम आहे, कारण की एवढं सुंदर आहे ना बांधकाम की काय विचारायला नको. भरपूर जुनं बांधकाम आहे. एकदा बाहेरून पण आणि इथे बोर्ड आहे स्वामी समर्थांचा मठाचा. रोहिले ब्रिज आलेला आहे ऍक्च्युली. राईट साईडला बघ, समुद्र दिसतो तुला. हा, इथे इथे बघा, ते बघा, ते येतं ना, त्याची ओटी येते ना, तिथपर्यंत येते. ओटी आली ना, तिथपर्यंत येते. ऍक्च्युली पुढे दिसतंय समुद्र आहे, राईट साईडलाच जाणार आहे. सो मॅप मध्ये पण ते दाखवते, इथे मॅप आहे, बीच दाखवते. राईट साईडलाच बीच आहे, राईट साईडलाच आहे. पूर्ण असा मस्त, बाजूला झाडांमध्ये दिसत नाही ऍक्च्युली, पण बीचच आहे, म्हणजे समुद्र आहे सगळं. समुद्राच्या बाजूला चाललंय. रिअली फेरीतनं चाललोय. हा एक पॉइंट आहे. इथून आता आम्हाला दुसरा जयगड फोर्टच्या त्या पॉइंटला सोडतील. फेरीने चालले त्या साईडला. इथे आपली गाडी, ही स्कूटी, ही चालली आहे बोट. ही रिव्हर्सनं चालली आहे ना रे, म्हणजे तोंड या साईडनं चालली आहे, अशी चालली आहे. रिअली बरोबर आला, टायमात आला. तर हा मागे होता, मी पुढे होतो. आम्ही एका मठामध्ये पण होतो स्वामी समर्थांच्या. ते बघितलं मग जुनंही होतं. मस्त एकदम एन्जॉय केला. एक आहे कंपनी आहे मोठी, म्हणजे ती त्या ह्याच्यातून पण दिसत होती. जेव्हा आम्ही ड्राईव्ह करत होतो ना, तेव्हा तिकडनं पण दिसत होती. हा, मला पण दिसत होती. त्या पॉईंटला उतरणार आहे कॅमेरामध्ये.
दादा गाडी पुढे उभी आहे तिकडे त्या साईडला. ठीक आहे. इथं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. पहिल्यांदाच मी फेरीतनं गाडी 4 व्हीलर गेलो आहे किंवा गाडी घेऊन गेलो आहे. आता जयगड टेबल पॉईंट, त्याच्यानंतर ना गणपतीपुळे, गणपतीनं पुढे क्रॉस केल्यानंतर आरेवेरे बीच वगैरे आहे. ते मग ते तसंच करत कारण साईडनेच आहे, समुद्राच्या साईडूनच आहे जे पॉईंट्स आहेत ते. ठीक आहे, ते दाखवतो तुम्हाला. हा पॉईंट कोणालाच नाही, म्हणजे कोणाला नाही माहिती असं बोलता नाही ना, पण हा पॉईंट ॲक्च्युली जयगड अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. गड लाईट हाऊसच्या बरोबर अपोजिट साईडला आहे. जयगड टेबल टॉप म्हणून आहे. तिथे आतमध्ये हे हिडन बोलतात ना मंदिर पण आहे असा. तर आता खाली जातो या आणि खाली ॲक्च्युली व्ह्यू, सी द व्ह्यू मॅन, हा मस्त व्ह्यू आहे. आत्ताच एक गोष्ट कळाली, मला पण माहिती नव्हतं, तुम्हाला पण दाखवतो. एक मिनिट थांबा. ॲक्च्युली हे किती जुनं आहे ना हे तुम्हाला आता कळलं. बघितलं 1970 म्हणजे समजू शकतो ह्या दगडांवरनं पण ॲक्च्युली. टेबल टॉप ह्याच्या अपोजिट आहे. मला थोडं तिकडे मंदिराच्या बाहेर निघून त्या साईडला जावं लागेल, तेव्हा तो टेबल टॉप दिसू शकतो. म्हणजे लाईट हाऊस जे आहे ना ते त्या साईडला आहे. तिकडे जाऊन बघूया. ठीक आहे. जयगड टेबल टॉप पॉईंट भरपूर लांब वाटतोय मला. त्यासाठी मी विचार केला की नाही जात म्हणून, कारण की भरपूरच लांब आहे तो. वाटलं होतं की जवळ आहे, पण ट्राय करतो स्कूटीने जायचा. ठीक, 2 मिनिट. स्कूटी घेऊन गेलो होतो पण नाही, तिथे रस्ताच नाही आहे. मम्मीने एक लहानपणीचा खेळ आठवला. वाजव मम्मी. मम्मी वाजव, दाखवतो. हे कुठून आहे बघ झाडाचं इथे. हे टिपाणीचं झाड आहे ना? हे नाही, पिपराने. पिपराने. ए नो 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 अगं तर जातात लगेच. हो, तुम्ही कशाला टाकलं? पप्पानी वाजवली तिथे. थांब, दुसरं देते थांब. आता दिलं तरी
हा जो तुम्ही समुद्र किनारा बघताय ना, आरेवारे बीच आहे. पूर्ण पांढरे वाळू आणि मस्तपैकी पांढरा शुभ्र लाटा. सुंदर दिसतो. पुढे पण आहे हा समुद्र, तसा पण पुढे कनेक्टेड आहे. आता सध्या फिश ॲक्वेरियमला चालू आहे. गणपतीपुळ्याला फक्त व्हिडिओ काढले, बोलायची तेवढी ताकद म्हणून काहीच नाही. व्हिडिओ काढली आणि पुढे निघालो आता. फिश ॲक्वेरियमचा टाइम 5:45 आहे. बघूया भेटतं का. आता वाजलेत आहे 5 वाजलेत. आता पुढे 5च्या नंतर रत्नदुर्ग, त्याच्यानंतर मग किबा पॉईंट जर जमला तर, कारण की त्याचे पण काहीतरी टायमिंग आहेत वाटतं. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट टुवर्ड्स मालवण, थेट मग तिथून थेट निघायचं, थेट गाडी पकडायची. भेटूया पुढे फिश ॲक्वेरियमच्या इथे. किती तिकीट आहे, टायमिंग तर सांगितलं 5:45. तिकीट मला पण नाही माहिती किती काय आहे. तिकडे गेल्यानंतर सांग. हा आरेवारे ब्रिजवरनं हा बीच पण दिसतो. आरेवारे समोरच आहे. सूर्याची किरणं समुद्राच्या ह्याच्यामध्ये पडताना छान दिसत आहे. श्री भगवती मंदिर, किल्ले रत्नागिरी. 7 वाजता बंद होतो. ॲक्च्युली 6:30 वाजलेत. 7 वाजता बंद होतो. धावत पळत आलो आहे. बॅटरी तर पूर्ण ड्रेन झाली. कदाचित शेवटचा व्हिडिओ असेल. ह्याच्यानंतरचा व्हिडिओ डायरेक्ट रूमवरती होईल कदाचित. डायरेक्ट म्हणजे मालवणला. आवाजच येते. अरे वैसे करना है रे. हाँ अशा प्रकारे पूर्ण राऊंड मारला एक किल्ल्याचा. संपत आलाय. तिकडे शेवटचं टोक आहे. इथे आता लगेच नाही होणार. किती वाजता होणार आता? 7 वाजता. 6:30. ओके 6:32. आता तुम्ही बंदच करताय काय? हा चला काढ ना, व्हिडिओ काढ ना. चला चला.
काका झाला ना बंद? आता ती बरोबर खालीची मी तर तो गावात खाली इथे खाली गावात राहतो का? इथे काय माहिती बहुत माणसं वस्ती कोण नाही ना हा गुरु एकटा असतो ओके त्याच्या आरती वरती झालं की आम्ही काय निघतो समज. तो आता येईल पण बंद केला संक्रांत तरी 7-7:30 बंद म्हणजे दिवस मोठा असतो ना हा बरोबर बरोबर त्यापर्यंत ठेवायला पाहिजे. आता कसं दिवस लहान आहे त्याच्यामुळे पाठी घेऊन येशील? हा. चला बाबा चल, या. गेट अशा प्रकारे बंद झालेला आहे. बरोबर 7 वाजता गेट बंद होतात. गेट बंद झाला आता रूमवरती जाऊन तुमच्याशी भेटतो. बाय बाय. सावंत तुम्ही इथे मानकरी कोल्हापूर देवी आलेली